आंदोलक विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देणाऱ्या व्हिडिओची मुंबई पोलिसांनी दखल घेतली आहे। व्हिडिओमध्ये धमकी देणारा पोलीस कर्मचारी पवन सांगळेला सध्याच्या नियुक्तीवरून हटवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली। आंदोलक विद्यार्थ्यांना ताब्यात घेतल्यानंतर पुन्हा आंदोलन करताना दिसला तर 50 ग्रॅम पावडरचं पाकिट खिशात टाकण्याची धमकी देताना पोलीस कर्मचारी सांगळे हा कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाला होता। ज्या विद्यार्थ्याला धमकी दिली त्या हर्षवर्धन कदम सोबत संवाद साधलाय सुरेश काटे यांनी। आपण पाहूया। मैं डायरेक्ट 50-50 ग्राम पाउडर डाल देगा कि जेब में। अरे नहीं हाँ, फिर गया क्या जिंदगी गया। अरे नो जामीन। वो तो सर वो तो और ही खराब तुम लोग की वजह से हम लोग को तकलीफ है अभी। ठीक है सर जाएंगे। कि फिर घूम के आ गए। नहीं तुम लोग को कसम से घर पे इधर वापस नेटफुटी प्रकरणचं आंदोलन मोठ्या प्रमाणात सुरू आहे। दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावरती मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे। दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांना पोलिसांनी अमानुष मारहाण केलेली आहे। आता त्याचा दुसरा भाग जर आपण पाहिलं तर मुंबईमध्ये काही विद्यार्थ्यांना 50-50 ग्रॅमची पावडर तुमच्या खिशामध्ये टाकून तुम्हाला अडकवण्यात येण्याची धमक्या देखील देण्यात आलेल्या आहेत। त्या कारमध्ये पोलिसांच्या व्हॅनमध्ये नेमकं काय घडलं त्यातला एक विद्यार्थी आपल्या सोबत आहे, हर्षवर्धन कदम आहे। नेमकं काय घडलं होतं, तुला त्या पोलिसांनी धमकी दिलेली आहे 50-50 ग्रॅम पावडर जी आहे ते तुमच्या खिशामध्ये टाकू, पुन्हा इकडे फिरकू नका, अशा धमक्या दिलेल्या आहेत। नेमकं काय धमकी होती, काय नेमकं घटना घडली होती ती? बेसिकली मी आणि माझे जेवढे पण साथीदार होते, जेवढे आमचे जे प्रोटेस्टर्स होते ते फक्त पीसफुली प्रोटेस्ट करत होते। मला डिटेन केलं गेलं होतं 3 पोलीसवाल्यांनी। काय झालं होतं, मी प्रोटेस्टमध्ये माझा व्हिडिओ काढत होता माझ्यासाठी, ना मी पोलीसवाल्यांचे नाव घेत होता, ना कुणाला काहीच नाही बोलत होता। माझा सायलेंट व्हिडिओ होता माझा, फक्त मी सगळं रेकॉर्ड करत होतो फक्त माझ्या सेफ्टीसाठी, की जर कोणी माझ्यावर हात उचलला की काय झालं, फक्त त्यासाठीच। आता एक पोलीसवाल्यांनी बघितलं की मी रेकॉर्ड करतोय तर त्यांनी मला असं पकडलं आणि सांगितलं तू काय करतो, हे करतो। मी सांगितलं सर माफ करा मला, मी जातो इथून, सोडा करून। मी पण तरी मी ऐकलं नाही। मी परत प्रोटेस्टमध्ये गेलो, जॉईन झालो। सेकंड टाइम काय झालं, आता पोलीसवाले ग्रुपमध्ये आले आणि आम्हाला पकडायला म्हणजे डिटेन करायला आले डायरेक्ट। आता मला त्यांनी दुसऱ्यांदा बघितलं, ते सेम पोलीस ऑफिसरने मला सेकंड टाइम बघितलं तर मला डायरेक्ट ताब्यात घेतला त्यांनी। आता काय झालं की मी रेकॉर्ड करायचं स्टार्ट केलं की हे मला डिटेन करतात। आता एकाने काय केलं, माझा फोन घ्यायचा प्रयत्न केला पण मी काय त्याला दिला नाही। मी सांगितलं सर मी रेकॉर्ड करणार, हे माझा हक्क आहे। ते बोलला की आणि मी त्यांना हे पण सांगितलं सर जबरदस्ती नको करा तुम्ही। ते बोलता की काय जबरदस्ती नाही करायचं। त्यांनी माझा फोन घेतला आणि मी स्टॉप केला। आता नंतर काय झालं, 2 पोलीसवाले आले, एकाने म्हणजे पाय पकडला, एकाने मला उचललं आणि डायरेक्ट टाकलं गाडीमध्ये, पोलीस व्हॅनमध्ये। ते दोघं गेले, 3 होते ॲक्च्युली, ते तिघं गेले परत त्या रॅली कंट्रोल करायला। आणि जो पोलीसवाला होता जो आम्हाला घेऊन जाणार होता, माझ्यासोबत अजून 3 लोक होते। आम्ही लोक जात होते आणि जाता जाता तो पोलीसवाला काय माहिती सिस्टमला शिवी देत होता, आम्हाला पण शिवी देत होता, प्रोटेस्टरना शिवी देत होता, घाण शिव्या देत होता। नंतर जेव्हा ट्रॅफिक आला तर ट्रॅफिकमध्ये जाताना आलं पुढे, तो माहीत नाही आम्हाला कुठे सोडणार होता, पोलीस स्टेशन किंवा रेल्वे स्टेशन, आय डोंट नो कुठे सोडणार होता। पण मध्येच त्यांनी थांबवली, सांगले की ट्रॅफिक खूप आहे, तुम्ही इथून जा। आम्ही सांगला हो आम्ही जातो सर, आम्ही काही हे परत जे आम्ही जे केलं आम्ही ते परत नाही करणार, आम्ही पीसफुली फक्त सायलेंट मार्चवर आमचं जाणार तिथे। तर तो पोलीसवाला आम्हाला धमकी द्यायला लागला की जर तुम्ही इथे परत दिसले तर तुम्हाला तुमच्या खिशामध्ये 50 ग्रामची जे पुडी असते पावडर म्हणजे ड्रग्स, ते माझ्या खिशामध्ये टाकून मला जेल करणार, अशी मला धमकी आली त्याची। आता हे जे पोलीसवाले आहे जे प्रोटेस्टला कंट्रोल करण्यासाठी ते धमकी देत आहेत, असे पोलीसवाल्यांना हायर केले आहे जे सायकोलॉजिकल त्यांची टेस्ट नाही झालेली आहे। असं बोलतात आम्हाला की तुम्हाला जेल करणार। आता मी 18 वर्षाचा, माझं कॉलेज नाही झालंय, मला हे लोक धमकी देतात। माझे मम्मीला एवढे मेसेज येतात की हे बघा व्हायरल झाला तुमच्या मुलाला हे येतं। आता माझी मम्मी घाबरणार नाही का? हे फक्त माझ्यासाठी ना, हे किती लोकांसोबत झालेलं आहे, किती लोकांचे माझे किती मित्र आहे ज्यांना डिटेन केलं, किती लोकांचे डोकं फोडलंय। तुमचं त्यामध्ये त्या व्हॅनमध्ये तुम्ही दोघे जण दिसतायत त्या व्हिडिओमध्ये आणि पोलीस पण त्या ठिकाणी दिसतोय। तो व्हिडिओ तू रेकॉर्ड केला होता का? नेमकं काय संवाद झाला त्यामध्ये, काय व्हिडिओ रेकॉर्ड करत होतास त्या ठिकाणी? ऍक्च्युली झालं काय ना, आम्हाला प्रोटेस्ट करण्यामध्ये एक रूल होता की तुम्ही प्रोटेस्ट करताना तुम्ही सगळं रेकॉर्ड करा, कारण ह्या प्रोटेस्टमध्ये काय माहिती तुमच्यासोबत काय होणार, तर तुम्ही फक्त एक रेकॉर्डिंग ठेवा, एक प्रूफ ठेवा की म्हणजे जे पोलीसवाल्याने तुमच्यासोबत इलिगल व्यवहार केला, तुम्हाला मारलं किंवा फोन घेतला तुमचा, तर फक्त हे तुमच्याकडे प्रूफ राहणार की हे पोलीसवाले असं सगळं करतात, म्हणजे आम्ही फर्दर ॲक्शन घेऊया। त्यासाठी मी फक्त एक रेकॉर्डिंग करत होते की आम्ही डिटेन झालेलो आहे, आम्ही 4 लोक होते,
त्यामधनं 2 तर असे होते जे फक्त फ्रंट लाईनमध्ये बॅनर आणि भगतसिंगची बुक घेऊन फक्त उभे होते. त्यांना डिटेन केलं, एवढंच होतं. मात्र तो व्हिडिओ काढताना तुम्ही दोघे हसताय, म्हणजे एक आनंद घेत होते. तर तो बोलत असताना पोलीस, तुम्हाला काय मनामध्ये भीती निर्माण झाली किंवा हसता येतंय तुम्ही, पण नेमकं काय वाटलं त्यावेळी तुम्हाला? आम्ही हसत ह्यामुळे होते कारण आम्ही सिच्युएशनवर हसत होते की आम्हाला डिटेन केलं आणि हे लोक आम्हाला धमकी देत आहेत. आणि आम्ही बघा हसायचं तात्पर्य एवढं होतं की जर मी आज घाबरलो, तो व्हिडिओमध्ये जर मी खरंच घाबरताना दिसलं असतं ना, तर आज जे प्रोटेस्ट करतात ना, जेवढे पण जे जनजी आम्हाला जे बोलतात, जे जनरेशनला, ते सगळे घाबरले असते, कोणी पण आज प्रोटेस्टला नाही गेले असते. आज जे मी हसलोय ते ह्यामुळेच हसलोय की मी ते जे अत्याचार आहे त्याला मी रेकॉर्ड केलं आणि मी ते अत्याचार मी सहन नाही केलंय फक्त.